अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे। घिसाडी समाजातील अक्षय हरिभाऊ पवार याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस अर्थात IFS परीक्षेत देशात 81वी रँक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे। या यशामुळे पाथर्डीसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। लोखंड तापवून शेतीची अवजारे तयार करणाऱ्या कष्टकरी आईवडिलांच्या घरात जन्मलेल्या अक्षयने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे। त्याचे वडील हरिभाऊ साहेबराव पवार आणि आई पारंपरिक पद्धतीने लोहार काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी मुलाच्या शिक्षणात कोणतीही तडजोड होऊ दिली नाही। अक्षयचे प्राथमिक शिक्षण पाथर्डी येथील जिल्हा परिषद शाळा नाथनगर येथे झाले। त्यानंतर श्री तिलोक जैन विद्यालयातून 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्याने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून धातुशास्त्र विषयात BTech पदवी मिळवली। त्यानंतर त्याने UPSCची तयारी सुरू केली। स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अक्षयने 1 वर्ष पाथर्डीत तर तब्बल 2.5 वर्ष दिल्लीमध्ये राहून कठोर परिश्रम घेतले। 2019 मध्ये सुरू झालेला त्याचा अभ्यासाचा प्रवास कोविड काळात काहीसा खंडित झाला। मात्र 2021 मध्ये नव्या जोमाने तयारी सुरू करत त्याने अपयशावर मात केली आणि 4थ्या प्रयत्नात देशात 81वी रँक मिळवत यशाला गवसणी घातली। या प्रवासात पाथर्डीचे भूमिपुत्र आणि तेलंगणाचे पोलीस महासंचालक महेश भागवत यांचे मार्गदर्शन लाभल्याचे अक्षयने सांगितले। तसेच महाज्योती शिष्यवृत्ती आणि विविध स्वयंसेवी संस्थांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीमुळेही त्याला मोठा आधार मिळाला। विशेष म्हणजे मुंबईतील नामांकित जमनालाल बजाज संस्थेत MBAसाठी निवड होऊनही आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळूनही अक्षयने त्या संधी नाकारत UPSCचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार कायम ठेवला। लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर गंभीर आजारामुळे त्याला 6 दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले। या काळात त्याचे तब्बल 12 किलो वजन कमी झाले। मात्र या संकटालाही न जुमानता रुग्णालयातून बाहेर पडल्यावर अवघ्या 6 दिवसात तो दिल्लीला पोहोचला आणि मुलाखत देऊन यशस्वी ठरला। आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, गुरुजन, मित्र आणि मोठ्यांच्या आशीर्वादाला देत अक्षय पवार म्हणाला की अपयश आले तरी खचून न जाता नव्या जोमाने प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे। पुढील काळात देशसेवा करण्याबरोबरच ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा मानस असल्याचेही त्याने सांगितले। अक्षय पवारच्या या प्रेरणादायी यशाबद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। नमस्कार, मी महेश भागवत, पोलीस महासंचालक लॉ अँड ऑर्डर हैदराबाद। नुकताच भारतीय वनसेवेचा निकाल लागला आणि याच्यामध्ये अक्षय हरिभाऊ पवार रँक 81 राहणार पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर, महाराष्ट्र राज्य याची निवड झाली। याला मुलाखतीसाठी मार्गदर्शन करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यांनी त्याचं सोनं केलं आहे। 195 मार्क त्याला मुलाखतीत मिळाले। मीही पाथर्डीचाच रहिवासी आणि लहानपणापासून अक्षयचे आजोबा वडील यांना आम्ही पाहिलेलं आहे। अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याने अभ्यास करून हे यश मिळवलं, याबद्दल मी अक्षयचं मनपूर्वक अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे भारतामध्ये 148 ची मुलं सिलेक्ट झाली, त्याच्यापैकी 84 जणांना मार्गदर्शन आम्ही केलं। धन्यवाद। मी हरिभाऊ साहेबराव पवार, पाथर्डी। आमच्या मुलांनी UPS परीक्षेत पास झाला, आम्हाला निकाल लागला आणि असा आनंद झाला की आमच्या मनात मायना इतका आनंद झाला। इतक्या जिद्दीने आणि कष्टाने त्यांनी इतकी परीक्षेत पास झाला की आम्हाला असं वाटलं काय करावं काय नाही, मनात मावेना असा आनंद झाला। आम्ही पूर्ण सगळे रडत बसलो। नमस्कार, मी अनिता हरिभाऊ पवार। माझा मुलगा अक्षय याने इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या UPSCच्या परीक्षेमध्ये देशात 81वा क्रमांक मिळवला आहे। त्याच्याबद्दल आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो आणि तेवढ्यात त्याने एवढा म्हणजे चिकाटीने अभ्यास केला। खूप खडतर परिस्थितीमध्ये त्याने हे यश मिळवलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला अभिमानास्पद आहे ते। आणि आमची परिस्थिती नसतानाही त्याला आम्ही दिल्लीला पाठवले, काही विचार न करता। त्याने खूप प्रामाणिकपणे हा अभ्यास केला, खूप आजारपणात त्याने हे यश मिळवलं आहे, त्याच्यामध्ये खूप अभिमान वाटतो त्याच्यामध्ये।
मी वर्षा किशोर पवार, अक्षयदादांची बहीण. त्याने UPSCमध्ये जो 81 क्रमांक मिळवला आहे त्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन. तो आमचा सगळ्यांचा आदर्श आहे. तर त्याने आमची परिस्थिती नसतानाही त्याला दिल्लीला पाठवले. त्याच्यानंतर त्याने खूप मेहनतीने चिकाटीने जे यश प्राप्त केले त्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद झाला. त्याची पाथर्डी शहरामध्ये मिरवणूक काढली, त्याबद्दल आम्हाला तर खूपच आनंद आहे. आणि त्याने आमच्या सगळ्या घिसाडी समाजाचे नाव मोठे केले. नमस्कार, मी अविनाश हरिभाऊ पवार, अक्षयचा लहान भाऊ. आत्ता नुकत्याच UPSC परीक्षेत त्याने भारतात 81वा क्रमांक मिळवला आहे. या यशाचे शब्दात वर्णन आम्ही करू शकत नाही. तर आम्हाला सार्थ अभिमान आहे. या यशाबद्दल पाथर्डीतील नागरिकांनी भव्य अशी मिरवणूक काढली. नमस्कार, मी अक्षय हरिभाऊ पवार. मी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवासी आहे. नुकत्याच UPSC मार्फत जाहीर झालेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस परीक्षेमध्ये मी देशात 81वा क्रमांक मिळवलेला आहे. माझे आईवडील घिसाडी हा पारंपरिक व्यवसाय करतात व या खडतर परिस्थितीतून मी हे माझे यश जिद्दीने मिळवलेले आहे. सुरुवातीचे काही वर्ष पाथर्डी येथे अभ्यास केल्यानंतर मला महाराष्ट्र शासनाची महाज्योती स्कॉलरशिप मिळाली व मी दिल्ली येथे अभ्यासाला गेलो. तेथे मला IPS महेश भागवत सर आणि माझ्या काही मित्रांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे मला सेवा ऑर्गनायझेशन, दीपस्तंभ मनोबल फाउंडेशन, विद्या प्रबोधिनी व मिशन IAS या सेवाभावी संस्थांचं देखील आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी खूप मदत झाली. आता नाविन्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जे UPSC करू इच्छितात त्यांच्यासाठी माझा हाच संदेश असेल की तुम्ही अपयशाने खचून न जाता धाडसाने त्याला सामोरे जावे व माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी देखील अशा अडचणीवर मात करून या परीक्षेत यश मिळवले आहे त्यांचा आदर्श घ्यावा. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.